नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फाइंड द स्क्वेअर नंबर फ्रॉम 1 to 100 1 ते 100 पर्यंतचे स्क्वेअर नंबर आपण फाइंड करणार आहोत। यामध्ये 1 चा स्क्वेअर 1 into 1 1, 2 चा स्क्वेअर असणार आहे 2 into 2 4, 3 चा स्क्वेअर 3 into 3 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49, 8 चा स्क्वेअर 64, 9 चा स्क्वेअर 81, 10 चा स्क्वेअर 100। आता 1 to 10 पर्यंतचे स्क्वेअर नंबर्स आपण बघितले। आता ही झाली ट्रेडिशनल मेथड। आता आपण दुसरे नंबर बघू। त्यामध्ये 10 to 100 पर्यंतचे स्क्वेअर नंबर आपण बघतोय। यामध्ये 10 चा स्क्वेअर इथे 2 डिजिट आहे 1 आणि 0। 1 मध्ये 1 चा स्क्वेअर आपण बघितलाय 1। आता इथे 1 0 आहे, 1 0 च्या जागी आपण किती देणार 2 0, म्हणजे 10 चा स्क्वेअर काय झाला आहे 100। आता 2 चा स्क्वेअर 20 चा स्क्वेअर, यामध्ये 2 चा स्क्वेअर आहे 4, 1 0 आहे त्या जागी आपण किती 0 देणार 2 0 देणार। मग 20 चा स्क्वेअर काय झाला आहे 400। मग त्याचप्रमाणे 30 चा स्क्वेअर 900, 40 चा स्क्वेअर 1600, 50 चा स्क्वेअर 2500, 60 चा स्क्वेअर 3600, 70 चा स्क्वेअर 4900, 80 चा स्क्वेअर 6400, 90 चा स्क्वेअर 8100 आणि 100 चा स्क्वेअर। आता इथे बघा 100 1 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 1 चा स्क्वेअर 1। आता इथे 2 0 आहे, 2 च्या जागी काय करायचं दुप्पट करायचं, किती 4 0, 1 2 3 4 म्हणजे 10,000। 100 चा स्क्वेअर काय झाला आहे 10,000। पुढे जाऊया आपण 5 at युनिट प्लेस। ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 असेल त्या नंबरचा स्क्वेअर फाइंड करणार आहोत। यामध्ये फर्स्ट नंबर घेतलाय आपण 15, 15 चा स्क्वेअर इथे युनिट प्लेसला जर आपण बघितलं 5 आहे, 5 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर काय असणार आहे 25, 5 चा स्क्वेअर 25। इथे 1 आहे, 1 नंतर येणारा डिजिट कोणता आहे 2, 1 into 2 2, 15 चा स्क्वेअर झाला 2 2 5। त्यानंतर 25 चा स्क्वेअर आपण आता बघणार आहोत। 5 चा स्क्वेअर 25, 2 नंतर येणारा डिजिट आहे 3, 2 3 चा 6, 6 2 5 हा 25 चा स्क्वेअर आहे। त्याचप्रमाणे 35 चा स्क्वेअर 45 चा स्क्वेअर 55 चा स्क्वेअर हे स्क्वेअर तुम्ही फाइंड करणार आहे आणि कमेंट मध्ये त्याचा आन्सर मला सेंड करणार आहात। आता आपण एनी 2 डिजिट नंबर बघणार आहोत। इथे मी एक नंबर घेतलेला आहे 36, 36 चा स्क्वेअर आपण फाइंड करणार आहोत। त्याआधी 36 मध्ये जो 3 आहे फर्स्ट नंबर आहे त्याला आपण ए मानणार आहोत, 6 आहे त्याला बी मानणार आहोत आणि जो 2 आहे त्याला सी मानणार आहोत आणि ह्या फॉर्म्युल्याचा यूज करणार आहे आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए बी सी। फर्स्ट ए स्क्वेअर 3 चा स्क्वेअर काय असणार आहे 9, आपण लिहिताना पेअर मध्ये लिहिणार आहे। त्यानंतर बी स्क्वेअर, बी काय आहे इथे 6, 6 चा स्क्वेअर काय आहे 36। त्यानंतर इथे 0 देणार आहोत आणि नेक्स्ट स्टेप बघा ए बी सी, ए बी सी या तिघांचं काय असणार आहे मल्टिप्लिकेशन असणार आहे। 3 6 चा 18 आणि 18 2 चा 36। आपण ऍडिशन करणार आहोत 6 + 0 6, 3 + 6 9 आणि 9 + 3 12। आपण 36 चा स्क्वेअर फाइंड केलेला आहे 1296। त्यानंतर आपण दुसरा डिजिट घेऊ 43 चा स्क्वेअर आपण फाइंड करणार आहोत। यामध्ये फर्स्ट डिजिट आहे 4, 4 चा स्क्वेअर काय असणार आहे 16 आणि 3 चा स्क्वेअर काय असणार आहे 3 चा स्क्वेअर आहे 9, आपण पेअर मध्ये लिहिणार आहे। त्यानंतर इथे 0 देणार आपण आणि ह्या तिघांचं काय असणार आहे मल्टिप्लिकेशन 4 3 चा 12 आणि 12 2 चा 24, 9 + 0 9, 0 + 4 4, 6 + 2 8 आणि 1 ॲज इट इज। आपण 43 चा स्क्वेअर फाइंड केलेला आहे 1849 हा 43 चा स्क्वेअर आहे। त्याचप्रमाणे तुमच्यासाठी एक मी चॅलेंज देतोय। चॅलेंज असं असणार आहे चॅलेंज सॉल्व इन 5 सेकंद। आता तुम्हाला एक नंबर दिलेला आहे त्याचा स्क्वेअर फाइंड करायचा आहे, तो फक्त तुम्हाला 5 सेकंद मध्ये सॉल्व करायचा आहे। प्रॅक्टिसने हे शक्य होणार आहे, ते तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि कमेंट मध्ये त्याचा आन्सर सेंड करायचा।